नमस्कार. आपल्या उजनीधर अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. खरं तर आज हा मेसेज दिवसातून दोनदा देण्याची वेळ अशी आली आहे. आपल्या उजनीधराची वाट लावण्याचं उजनी धरण प्रशासनानं ठरवलं आहे. आता उजनी धरणातून भीमा नदीला 5,000 क्युसेसचा विसर्ग चालू आहे. सिनामणा उपसा सिंचनमधून 297 क्युसेसचा विसर्ग चालू आहे. दगाव उपसा सिंचनमधून 120चा विसर्ग चालू आहे. परंतु दुर्दैवी गोष्ट अशी की कालव्यामधून पाणी आज संध्याकाळी 9 वाजता 500 क्युसेसनं सोडण्याचं नियोजन कालवा सल्लागार समितीने केलेलं आहे. खरं तर हे नियोजन का केलं, कसं केलं, कशामुळे केलं हा प्रश्न सगळ्या पडणार आहे. कारण 30/12ला कालव्यातून सोडलेलं पाणी बंद करण्यात आलं होतं. परंतु दुसरं आवर्तन, रब्बीचं आवर्तन म्हणून आज संध्याकाळी 9 वाजल्यापासून उजनीच्या मुख्य कालव्यातून उजवा आणि डावा या कालव्यातून पाणी सोडण्याचं नियोजन आजपासून करण्यात आलेलं आहे. कदाचित उजनी धरणातलं पाणी ह्यांना ठेवायचं नाही. उजनीसाठी ज्या शेतकऱ्यांनी कष्टा खाल्ल्या, जमिनी, जागा, शेती, घरं त्यांची वाट लावली, त्या धरणग्रस्ताच्या विचाराचा, त्यांच्या पाण्याच्या अपेक्षेचा विचार न करता आता नंतर लगेच 30/12ला पाणी बंद केलं. आज 11 तारीख आहे. 11व्या दिवशी आपल्या उजनीतून मुख्य कालवा म्हणजेच उजनीचा मुख्य कालवा उजवा डावा या कालव्यातून संध्याकाळी 9 वाजता 500 क्युसेसनं विसर्ग सोडण्याचं नियोजन केलेलं आहे. खरं तर कालवा सल्लागार समिती नेमका विचार करते काय? आता पाणी सोडलं, भीमा नदीला पाणी चालू आहे, बाकी योजनेला पाणी चालू आहे आणि आता जर पाणी कालव्याद्वारे सोडलेलं पाणी वाया जाईल का आपल्या उपयोगी पडेल हे शेतकऱ्याला समजलेलं आहे. परंतु आपल्या उजनी धरणाच्या पाण्याची वाट लावण्याचं काम उजनी प्रशासन, कालवा सल्लागार समिती आणि हे राजकारण यामुळं आज निर्णय घेण्यात आला की संध्याकाळी 9 वाजल्यापासून आज 11 जानेवारी 2024 संध्याकाळी 9 वाजल्यापासून 500 क्युसेसचा विसर्ग कालव्याद्वारे सोडण्याचं नियोजन केलेलं आहे आणि पाणी सोडणार. म्हणजेच आपलं उजनी धरण येत्या 8 दिवसामध्ये मायनसमध्ये जाणार आणि नंतरचे येणारे 6 नाही 8 महिने, कारण आता जानेवारी तर मध्यापर्यंत आलेला आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलै आपल्याला आपल्या भागामध्ये पाऊस पडतो जुलैच्या नंतर. तर हे 6 महिने आपल्याला कसं जाणार? हे सोडलेलं पाणी पूर्णपणे वाया जाणार आहे. कारण आता सध्याला जवळपास 2 महिने पाणी कालव्याला चालू राहिलं आणि त्या पाण्याचा अपव्यय कसा झाला? पाणी बंद करण्यासाठी युवा सेनेनं बॉम्ब आंदोलन केलं. मोहोळ असेल, पंढरपूर असेल ह्या ठिकाणून पाणी बंद करण्याची मागणी केली. त्याचा परिणाम झाला, परंतु तो परिणाम तात्पुरता झाला असं मला वाटतं. आजपासून कालव्याद्वारे 500 क्युसेसनं पाणी सोडण्याचं नियोजन केलेलं आहे. पण हे पाणी नेमकं कोणासाठी, कशासाठी आणि का हा प्रश्न जर आपल्या सगळ्याला पडलेला आहे. कारण हे पाणी आपल्याला फेब्रुवारी अखेरपर्यंत जर अखेरच्या नंतर जर सोडलं असतं तर आपला उन्हाळा सुकर गेला असता, उन्हाळ्यातली पिकं वाचली असती. पण आहे पाणी म्हणून सोडून द्यायचं हे नियोजन बहुतेक यांच्या डोक्यात आहे. उजनीनं रिकामं करायचं, उजनीचा गाळ बघण्याची इच्छा ह्या उजनीधरण प्रशासनाला, कालवा सल्लागार समितीला आणि सत्ताधारी राजकारण्याला बहुतेक इच्छा यांची असेल की गाळ कसा दिसतो आणि उजनीधरण रिकामं कसं होतं. ह्यासाठी हे कालव्यातून पाणी सोडण्याचं नियोजन केलेलं आहे. हे पाणी सोडणं एकदम चुकीचं आहे.
प्रत्येक शेतकऱ्याच्या मनातली भावना आपण जर जाणून घेतली, पण शेतकऱ्याच्या मनातली भावना राजकारणी, उजनी प्रशासन, कालवा सल्लागार समिती जाणून घेण्याच्या मानसिकेमध्ये नाही. कारण आता पाणी सोडलेलं पाणी पूर्णपणे वाया जाणार आहे. आता हे 500 क्युसेक रात्री 9 वाजता पाणी सोडणार आहेत. त्यामध्ये परत वाढ करत करत कदाचित ते 2-2.5 हजारापर्यंत जाईल. परंतु हे पाणी आपल्या शेतकऱ्याला उपयोगी पडेल की नाही हे आपल्याला माहीत आहे. परंतु त्यांना माहीत आहे की नाही मला माहीत नाही. परंतु आपलं उजनी धरण लवकरात लवकर रिकामं कसं होईल आणि शेतकऱ्याला कशा अडचणी येतील हा प्रश्न मनात ठेवून ह्यांनी हे पाणी सोडण्याचं नियोजन केलेलं आहे. पाणी सोडणं अत्यंत चुकीचं आहे. कोणत्याही शेतकऱ्याला जो शेती करतो, मनापासून शेती करतो, त्या शेतकऱ्याला विचारा. खरं तर ह्या सल्लागार समितीमध्ये शेतकऱ्यांची एक बाजू मांडणारा कोणतरी एखादा जाणकार शेतकरी असेल की उजनी धरणाचा अभ्यास करणारा माणूस असेल, त्याची नियुक्ती ह्या समितीमध्ये होणं गरजेचं आहे. ह्या पाण्याची काही आवश्यकता नसताना आजपासून पाणी सोडण्याचं नियोजन ह्या प्रशासनाने केलं आहे. परंतु हे नियोजन पूर्णपणे चुकीचं आहे, एकदम चुकीचं आहे. मी पण शेतकरी आहे. मला असं वाटतं की पाणी सोडून, पाणी बंद करून 10 दिवस झालेत आणि 11व्या दिवशी पाणी परत कॅनलला सोडलंय. पण पाणी नेमकं कशासाठी? सत्ताधारी जे पुढारी आहेत, अक्कलकोट असेल, दक्षिण सोलापूर असेल, माढा असेल, पंढरपूर असेल, हे आमदाराच्या दबावापोटी हे पाणी सोडण्यात आलेलं आहे. परंतु हे पाणी सोडणं किती घातक आहे हे आपल्याला माहीत आहे. परंतु हे प्रशासन हा निर्णय का घेतंय हा एक संशोधनाचा भाग आहे. उजनी धरण आपलं ह्या वर्षी मायनसमध्ये किती लवकर जाईल यांना बहुतेक ह्यांची इच्छा असेल. आपल्या उजनी धरणाच्या गेल्या 44 वर्षामध्ये उजनी धरणाची मायनस पातळी, निच्चांकी पातळी गाठवण्याचं आणि उजनीचं पाणी संपवण्याचं हा घाट घातलेला आहे. हे पाणी खरं तर सोडणं गरजेचं नव्हतं. पाण्याची गरज कोणाला आहे? कदाचित अक्कलकोटमध्ये जे कुरनूल धरण आहे त्या धरणापर्यंत पाणी पोचलं नाही म्हणून हा प्रेशर आला असेल असं मला वाटतं. माझं वैयक्तिक मत आहे. परंतु हे पाणी का सोडलं जातं, का पाण्याची विल्हेवाट लावली जाते हा प्रश्न शेतकऱ्या मनात आहेच. परंतु प्रशासना मनात असा प्रश्न पडला असं मला वाटत नाही. परंतु हे पाणी सोडणं पूर्णपणे निषेध करण्याजोगं आहे. सर्व शेतकऱ्यांनी, सर्व पाणी वापर संस्थांनी याचा निषेध केला पाहिजे. हे पाणी सोडणं म्हणजे आपल्यावर येणाऱ्या संकटाची चाहूल आहेच, पण हे संकट कसं गडद होईल याची दक्षता उजनी धरण प्रशासन, कालवा सल्लागार समिती आणि राज्य शासन यांनी घेतलेली दिसते असं मला वाटतं. खरं तर हे पाणी सोडणं पूर्णपणे चुकीचं आहे. पाणी का सोडलं, कसं सोडलं, कशामुळे सोडलं याची उत्तरं आपण विचारली पाहिजे. त्यांना धारेवर धरलं पाहिजे. खरं तर हे पाणी आपल्याला उन्हाळ्यात उपयोग पडलं असतं, परंतु याचा विचार कुणीही केलेला दिसत नाही. तर खरं तर म्हणलं तर हा व्हिडिओ मोठा होतोय, थोडासा मोठा होतोय. परंतु ही पाण्याचा जो प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न पुढच्या काळात त्यांना नाही भेडसवणार, परंतु शेतकरी वर्गाला नक्कीच भेडसवणार आहे. पिण्याचं पाणी आपल्याला मिळणार नाही, शेतीला पाणी मिळणार नाही, जनावरांना पाणी मिळणार नाही. परंतु हे पाणी सोडणं अगदी निषेधाचं आहे. खरं तर ह्या गोष्टीचा निषेध करून हे पाणी सोडणं तातडीनं बंद केलं पाहिजे. हीच पाळी जर समजा फेब्रुवारीमध्ये दिली तर फेब्रुवारी मार्चमध्ये आपल्याला पाण्याचा उपयोग होऊ शकतो. ह्या पाण्याचा काही उपयोग नाही. ह्या पाणी सोडणं खरं तर का निर्णय घेतला, हा कशामुळे घेतला, कोणी घेतला याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. असंच आपल्या उजनीच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हे पाणी बंद झालं पाहिजे. पाणी बंद करण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलन करण्याची गरज आहे आणि शेतकऱ्यांनी, युवा सेनेने याबद्दल आवाज उठवला पाहिजे.
तर अशाच उजनीच्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.